हो. हॅलो. 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 श्री हा, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तर मला अनुभव शेअर करायचा होता ना हो, ताई? हो. करायचा होता. हा. सकाळी मी वाट पाहिली. मी 10:30 पावणे 11, 11 वाजता आवरून बसली होती. आई नंतर ग. म्हटलं ताईंना वेळ नसेल. हा. मग आणि आता आता बिझी कसं आहात आहे का आमच्याकडे तुम्ही? पाऊस यायला लागलाय. अरे त्याच्यामुळे बापरे. मग हां, पाऊस येतोय? पाऊस येतोय. कोणत्या ठिकाणी? जुन्नर तालुक्यात आहे आम्ही. अच्छा, अच्छा, अच्छा. हं, हं. मग नंतर कराल का? नाही, नाही. मी एक तरी अनुभव सांगते ताई छोटासा तरी. बरं, बरं, बरं. सांगा, सांगा. हा, काही नाही. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा. पारायण करत असते ना मी. हा, 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 हा. गुरुचरित्राचं केलं 7 दिवसाचं. अरे बापरे. हा. हां, स्वामी सारामृताचं केलं 7 दिवसाचं. अच्छा. आणि श्रीपाद वल्लभांचं केलं 7 दिवसाचं. अरे वा. हं, केले. गेल्या वर्षीपासून अगदी मार्गशीर्ष महिन्यात करतेच मी. नाही अरे का वा. चांगला महिना असतो. हा, 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 हा. हां. आणि दररोजची नित्यसेवा असते 3 अध्याय वगैरे. अरे वा. म्हणजे हां. एवढं पण करता, हे पण करता, ते एवढं पण काहीच नाही करता. हो ताई. काहीही करत नाही मी त्या त्या मानाने खरं. हां, सुंदर हं. करता. हां, हां. आणि मग 15 जानेवारीला आहे ना, हां. याचे सारामृताचे 108 पारायण करायचा मी संकल्प केला ताई बरं का. बापरे! एक हां. 20-22 वर्ष झाले मिस्टरांचं एक काम खूप मोठं काम आणलंय ताई. आणि हो. मग हं, संकल्प केला म्हटलं, स्वामी होऊ द्या हे काम नाही का. हां, हां, हां. त्याच्यानंतर गेल्या वर्षी 11 महिने 11 वेळा अक्कलकोटला गेले. प्रत्येक बापरे! महिन्याला वारी केली बरं का. अरे बापरे! पौर्णिमेची का? पौर्णिमेची नाही, महिन्यातून कधीही मला असं वाटेल त्यावेळेला जसं जमेल तसं. हां, हां, हां. रात्री 1:30 वाजता निघायची. पहाटेची निघायची. ताई मला एकाही वेळी कधीच काहीच अडचण आली नाही. की अरे वाह! भीती वाटली नाही. मी 3-3 वाजता स्वारगेटला उतरली ताई. बापरे! हो. आणि मग तिथून नाशिक गाडी पकडून परत नारायणगावला म्हणजे आम्ही नारायणगावमध्ये नारायणगाव माहिती आहे ना तुम्हाला? माहीत आहे, माहीत आहे. हां, हो. मग तिथे तिथे यायची मी. बापरे! मग पहाटे 5ला यायची घरी, कधी 4ला उतरायचे नारायणगावला, कधीही अगदी. पण बापरे! स्वामींनी काहीही म्हणजे काहीच अडचण येऊ दिल्या. प्रत्येक वेळेला कुणीतरी स्वामी सेवेकरी भेटायचंच ताई. अय्या! हां, हे मग स्वामी सेवेचं हे महत्वच आहे महत्व ताई. आहे. हो ताई, हो. हं, हो. आणि मग ना ते हं. झालं. त्याच्यानंतर मी म्हटलं असू दे आपण काय एवढंसं केलंय लगेच स्वामी थोडी म्हणणार आहे का एवढंसं तू केलंय लगेच तुला हे पाहिजेच काय जे बोंब आहे फळ की नाही? लगेच पाहिजे आई का तुला? आपल्या आई तरी लगेच देते काय आपल्याला हट्ट केल्यावर नाही का? अगदी बरोबर आहे. हां. आणि मग काय झालं हे 108 पारायण केलं. 2 तारखेला माझे झाले बरं का ताई पूर्ण. अरे वाह! आत्ता 2 तारखेला मेच्या. आणि मग मी हे केलं हं. पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला आणि मग स्वामींना काय बोलले मी ताई, हां. प्रत्येक पारायण केलं की मी दत्त मंदिरात किंवा मठात जाऊन काहीतरी थोडा का होईना प्रसाद देते मी बरं का. हां, हां, तर हां. तर मग मी म्हटलं स्वामी मी काही मुलाच्या पैशातून किंवा मुलीच्या पैशातून ह्याच्यातून मी देणार नाही नैवेद्य किंवा काय हे जे काही हां, मला हां, करायचंय हां. तुमच्यासाठी. मी माझ्या मिस्टरांचं काम होईल त्यावेळेला त्याच्यातून सुरुवातच तुमच्या याने करणार आहे म्हटलं. आई गं! हां, हां, हां. हं. मग मला खूप वेळा वाटायचं मी ताईंशी बोलते. तुम्ही ताई तुम्ही बोलल्यानंतर मला असं रात्री तुमचा फोन अगदी काही सेकंद आपण बोललो, पण मला इतकं बरं वाटलं पार स्वामी भेटल्या असं आई वाटलं तुम्हाला. गं! हो. खूप नाही पण छान मला काम खूप होईल ताई तुमचं आता लवकरच होईल. तुम्ही पुढे अनुभव तोच शेअर कराल बघा. वेळ हां, नाही बापरे! लागणार. एवढी सेवा केलीये तुम्ही. काही नाही ताई, काहीच सेवा नाही. किती लोक सेवा करतात. आणि सांगते ना तुम्हाला मग गुरुचरित्र पारायण करत होते बरं का ताई. हां, हां. आणि दुसरा की तिसरा दिवस होता. बाहेर हां, लिंबोणीचं झाड आहे अंगणामध्ये. हां. आम्ही म्हणजे 17 वर्ष मी पुण्यात राहिलेली आहे. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कॅशियर होते माझे मिस्टर. अरे बापरे! त्याच्यानंतर मग नंतर चेंबूरला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांनी काम केलं. तिथे वाह! मुंबईला होते काही दिवस. ओह! हां, हां. हो. मुलगी माझी TCS मध्ये सर्व्हिस करते. अरे वाह! मुंबईला हां, करी रोडला राहते ती. माझा मुलगा, सून, माझी नात सगळ्यात 9 छान आहे वर्षाची. म्हणजे. हां, आणि ताई मी काय म्हणते, हे आर्थिक प्रॉब्लेम अगदी खूप मोठ्यातल्या मोठा, म्हणजे राजालाही चुकले नाहीत. बरोबर आहे की नाही? हां, हे खरं आहे.
आपली जे आपले संतती भोग आहेत ते ते भोगलेच भोगूनच पुढे पाहिजेत. जावं लागतं. हो, काही का होईना आमच्याकडून चुका झाल्या असतील नकळत किंवा हो, काय ते हो. राहिलं असेल भोगायचं. काही आणि प्रारब्धाचे असतील काही मागचे. हो, हो. किती मी ऐकते त्या दिवशी मग ना सातारच्या ताईंचा अनुभव ऐकला होता ना मी हां. कर्दळी वनातला फुलपाखरांचा. हो, 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 हो. हो, ताई किती छान अनुभव त्यांचे. किती सुंदर. त्याच्यामुळे तर म्हणजे ते फुलपाखरामुळे तर सगळ्यांना ती जाणीव व्हायला लागली. आणि मग सांगते ना तुम्हाला, त्या पण बोलल्या ना त्या दिवशी एक दिवस, की खूप महिलांना अनुभव आले फुलपाखरांचे. हो, हो, हो. तर मला आला 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 बरं का स्वामी सारा याच्या गुरुचरित्राचा. मग हां. बाहेर लिंबोणीच्या झाडावर अगदी करड्या रंगाचं, राखाडी रंगाचं फुलपाखरू बसलं होतं. अच्छा. हां, तर हां. मी म्हटलं स्वामी आई म्हणजे मनात म्हटलं मी, हं, तुम्ही फुलपाखराच्या रूपात येता, मग माझ्या घरात का नाही? मी तर पारायण लावले. हं. ताई दुसऱ्या दिवशी पहाटे मी 3 वाजता 2:30-3 ला उठून मी अंघोळ वगैरे करून सगळं झाडून वगैरे काढायचं, अंघोळ करायची. हं, बाहेर तुळशीला दिवा, बाहेर उंबऱ्यात दिवा, हं. रांगोळी सगळं करून मी बरोबर 4 वाजता पारायणाला बसायची ताई. बापरे! हो. तर माझे मिस्टर काय करतात म्हणजे नेहमीच माझे मिस्टर काय करायचे, आपले टाक वगैरे असतात ना देव्हाऱ्यातले, हां, हां, ती हां. पहिली ती ती ते पूजा करायचे आणि नंतर मग मी हं, चौरंगावर ग्रंथ ठेवलेला हं, गुरुचरित्र ते मी करायची. तर मग हं. असं बोलले दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता फुलपाखरू आलं. हे 3:30च्या दरम्यानच ताई. बापरे! हां. हो. आणि सगळं घरात फिरायला लागलं. तर मी काय अय्या! म्हटलं, आता आमची रानची वस्ती आहे, रानात राहतो आम्ही. हं. तर आलं असेल फुलपाखरू येतात असे. पण एखादं तास किंवा अर्धा असं ते येतं, उडून जातं बाहेर. हां, हां, आणि मग हां. ते दिवसभर थांबलं ताई फुलपाखरू. अरे वाह! दीड दिवसभर. त्याच्यानंतर संध्याकाळी यांना म्हटलं, "गेलं फुलपाखरू, कुठे गेलं काय माहीत?" म्हटलं, "गेलं असेल उडून." हं, ताई कुठेतरी पडद्यांच्या मागे, खिडकीत कुठेतरी ते थांबलं बरं का. हं. दुसऱ्या दिवशी पहाटे माझे मिस्टर पूजा करायला लागल्यानंतर लगेच ते फुलपाखरू दिसलं. स्वामींचा मोठा फोटो टाकांच्या मागे लावलेला आहे. हं. त्याच्या पाठीमागून आलं परत. अय्या! किती अख्ख्या घरात छान! फिरलं ताई. हो. किती छान हो हो, ताई. फिरलो. नंतर मग मला थोडं-थोडं वाटायला लागलं बरं का ताई. आणि मग आणि मग ना बऱ्याच वेळाने आहे ना ते दिसेनासं झालं. म्हणजे मग मी पूजा म्हणजे पारायणाला बसले वगैरे हं, आणि मग ते होतं, फिरत होतं, असं नजरेला येत होतं. हं, संध्याकाळी यांना म्हटलं, "गेलं काय की फुलपाखरू?" हं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे ताई परत ते आलं. 3 दिवस माझ्या घरात होतं. बापरे! कमाल, मग ते कमाल. पण असू द्या. पावणे 4च्या दरम्यान ही पूजा-बिजा केली. त्यांनी 4ला मी बसले हां, वाचायला. यांना म्हटलं, "धक्का वगैरे लावू नका. तिसरा दिवस आहे आज. हां. जाईल बरं निघून. राहू द्या," म्हटलं, "स्वामी येते," म्हटलं. बरं का. हां. हं. आणि मग चौरंग अगदी खूप मोठा पण नाहीये ताई, छोटा आहे. हां, हां. चौरंगाच्या समोर म्हणजे भिंतीलगत किचनमध्ये जायचा दरवाजा आहे मध्ये आणि तिथे एक गोदरेजचं कपाट लावलेलं आहे आम्ही. हां, हां, त्याच्या हां. समोर अगदी म्हणजे हॉलमध्ये घरात आल्याबरोबर उजव्या बाजूला मी देव्हारा आहे माझा दरवाजाच्या अरे बाजूला वाह! तिथे. हां, हां, हो. हां. आणि मग तिथे ती पूजा मांडलेली. हं, बरोबर मी पारायण वाचायला बसायच्या काहीतरी सेकंद आधी आधी हं. माझ्या चौरंगावर बसलं ताई ते. उजव्या अरे साईडला. वाह! स्वामींच्या साईडनी म्हणजे आपण बसतो त्या बापरे! डाव्या साईडला आणि देवाच्या बाजूनी उजव्या साईडला बसलं ताई अगदी वाह! कपाटाकडे तोंड करून. बापरे! बघा. आणि ते असू द्या ताई 2.5 तास लागतात. तुम्हाला माहिती आहे वाचायला 2-2.5 तास हो, लागतात. हो. ताई ते 2.5 तास त्याच पोझिशनमध्ये होतं. ताई का कौतुक आहे हो, कमाल आहे. ऐकत होतं म्हणजे मी सांगते तुम्हाला, बापरे! पारायण पूर्ण झालं माझं. स्वामी पूर्ण तरीही ते ऐकत होते म्हणजे. तर पारायण पूर्ण झालं. हां. बापरे! आता उठतंय का? नंतर उठून जातंय का? नाही. पूर्ण पारायण ऐकलं ताई. बापरे! त्याच्यानंतर मी आरती केली. हां, आरती झाली. मग उठून मी आपली काहीतरी बेसन पीठ भाजून मग लाडू करते. बहुतेक लाडूच. मग हां, लाडू केला आणि नैवेद्य आणून ठेवला वाटीमध्ये हां, ताई. आणि मला वाटलं असं मला क्षणभर 3 दिवस घरात आहे. त्याला अन्न-पाणी काहीच नाही, काही नाही. मग हां, ते काय म्हणजे असं गेलं की काय ते हां, हां, जागेवरच. मी हां. हात लावला तर ते थोडंसं हललं ताई. अय्या! आणि परत किचनमध्ये गेल्यानंतर मग मी पाया पडले बरं का. हात लावलेला मी असं हे नमस्कार केलं, केला. पाया पडले, दर्शन घेतलं आणि ते परत आतमध्ये परत आतून बाहेर येईपर्यंत ते दिसेनासं झालं ताई. बापरे! ताई आजपर्यंत खूप ते कृपा दिसलं. असेल तुमच्या स्वामींची. एवढं सेवा करून घेणं आणि हे सगळं होणं सोपं नाहीये. हां. आणि आणि पाखराचं 11 बघायला गेलं तर आयुष्य तरी किती असतं. किती काय आयुष्य आहे आणि एवढा अनुभव छान मोठा.
आणि 11 वेळा 11 वेळा मी अक्कलकोटला गेले. हं, 11वी वेळ होती, 11वं हे माझी. हं. आणि मी म्हटलं स्वामी आई, प्रत्येक वेळेला म्हणजे मला कुणी ना कुणी सोबत देता तुम्ही, पण आता कुठल्या तरी रूपात द्या दर्शन, नाही का? हां, आणि मी दर्शन वगैरे घेतलं. बाहेर येऊन बसले ताई मी, बरं का. हां, हां. बाहेर येऊन बसले आणि 5 मिनिट, आपली 5-10 मिनिटं बसतो आपण. आणि हो. मी आपली डोळे झाकून बसले याच्या औदुंबराच्या याच्या हां. शेजारी, काय म्हणतात, स्वामींचं हे वटवृक्षाच्या शेजारी तिथे. वटवृक्षाजवळ. हां, हम्म. हां, हां. आणि बसल्यानंतर एक काळं कुत्रं येऊन माझ्या शेजारी बसलं ताई, आणि माझं लक्षच नव्हतं, माझ्या तोंडाकडे पाहत होतं. आणि मी हो. डोळे अचानक उघडले तर ते माझ्याकडे बघत होतं. मी अय्या! घाईघाई पर्स उघडली. मारी बिस्किटचा पुडा होता, त्याच्यातनं 2-3 बिस्किट त्याला खायला घातले हां, हां, हां. आणि पाया पडले ताई. आणि ते निघून गेले. म्हटलं कुठल्या तरी रूपात स्वामी मला इतकं. ताई बरोबर प्रत्येक वेळी दर्शन दिलं. अक्कलकोटला गेले की मी रडतेच. आई गं! हं. सोलापूर आलं की मला सुरुवात होते. मला असं वाटतं मी माझी माहेर आलं जवळ आता. खरंच, सोडून खरंच. चालले की निघते मी. स्वामी आई आता परत कधीच बोलवा मला. अय्या! हां. अजून पण अनुभव आहेत ताई. मी परत कधीतरी शेअर करेल नक्की तुम्हाला. शेअर करा. आणि खरं ना अक्कलकोट हे मूळ स्थान आहे. मस्त आहे. त्याच्यापेक्षा कुठेच काही नाही. त्यामुळे ना ते बरोबर स्वामी आपल्याला तिथे बोलवतातच. बोलवतात. हं. किती छान अनुभव ताई, सुंदर अनुभव. ताई मी स्वामी सेवेत कधी आले हे मला मला माहित नाही ताई. अय्या! हो. पण माझी आता ना मुलगी तुम्हाला सगळं, सगळं तुम्हाला बघा तुमच्या इच्छा पण पूर्ण करतील स्वामी आणि सगळ्या संकटातनं मार्ग पण दाखवतील. ताई खूप स्वामी सेवेत आले, मार्केटमध्ये गेलो. माझी मुलगी आणि मी इंजिनिअरिंगला होती ती. आता तिला 2 मुली आहेत ताई. 6.5 वर्षाची एक मुलगी आणि 1 वर्षाची एक मुलगी आहे. अरे वाह! दोन्ही मुली गुरुवारच्याच आहेत. अरे वाह! ती पण स्वामी सेवा करत असेल. हो, अहो काय माझ्या 9 वर्षाची मुलगी आहे माझ्या मुलाची. हं. अगदी इतकं माळ जपणं, तारक मंत्र म्हणणं, अगदी दोघी पण अहो, ही पण मुलीची पण. आता अरे माझ्याकडेच आता वाह! खाली आहेत त्या. रात्री म्हणतात, "मला बोलव हां आई, आम्हाला बोलव हां, तू ताईंच्या." हो. आणि ते तुम्ही बोलल्या ना, "आई किती गोड आवाज आहे गं, आई किती छान बोलतात गं." असं म्हणत बापरे! होत्या. ताई तुमचा आवाज खूप छान आहे, खूप छान. नाही हो ताई, एका ती त्या दोघी सगळीच पण आल्या आता स्वामीच माझा मागोवा काढत. आहे. हां. तुमचा हे पण बघ त्या छान आहे. ताईंचा आवाज. हॅलो. हॅलो बेटा, काय नाव हॅलो, आहे तुझं? सांग तुझं नाव सांग. माझं नाव मीरा पराग बेलवटे. तुझं सांग. मनस्वी साईराज गुरव. कितवीला आहे बेटा तुम्ही? हं? आता फर्स्टला गेलीये. मी आता फर्स्टला गेली आणि मी आता फोर्थला गेले. बापरे! मग तुला तारक मंत्र येतो का? हो. बोलून दोघींना पण. दाखव बरं. दोघींनी निशंक एकत्र बोला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अधक्य अवधूत स्पर्ध स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडविली माय, आदेवी काकारणाने त्याला, परलोकी विना भीती तयाला, उगाची दिसोसी बळी पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती करू दे, जगी लग्न मृत्यूवसे खेळ त्यांचा, नको दिवसे बाळ त्यांचा, करा होळी जागा श्रद्धे सहित, कसा होईल त्यावेळी तू स्वामी भक्त, किती आजरा बोलले आणि सात, नको डगमगू स्वामी देतील सात, गौतीन माना मारिता तिथेत, स्वामी तया पंच प्राणामृतात, घेतील तया प्रसिद्धी, न सोडी कदा स्वामी जागे याती, न सोडी कदा स्वामी जागे याती. ही बारकी खूप घाई करते ना, मग नाही, हिचं नाही, पण फार गोड, फार गोड. काय बाबा स्वामींची कृपा राहणार आहे यांच्यावर खूपच. सांगावी असून एवढ्या आवाज लहान खूप वयात छान. एवढं छान. काय कमी आहे ताई. सगळं त्या तुम्हाला म्हणतात भरभरून देतील. त्या म्हणतात किती छान, किती गोड बोलतात ग. किती छान बोलता तुम्ही. हो, तू पण किती गोड बोलते. तू किती छान बोलते. मला तर तूच आवडली फार. ताई हं, मला विशेष वाटतं की मी माझा रात्री पण की हं. फोन केल्याबरोबर करू की नको, मला बोलता येईल का, नीट सांगता येईल का, आणि लगेच फोन लागला ताई, तुम्ही लगेच उचलला, याचंच विशेष वाटलं मला.
ते काय स्वामींचीच इच्छा असते. आपलून कोणी नाही ताई. आपण बरोबर. सगळे त्या परमात्म्याच्या हातातले बाहुले आहोत. अहो, कधी कोणाची पण दोरी कधी ओढली जाईल सांगता सांगता येत येत नाही. नाही. अहो, पण थोडा वेळ जरी फोनवर जास्त बोलायला लागलं, समोरच्यानी वेगळं-वाकडं काहीतरी आपल्याला नको वाटतं. हं. किती समजून सांगता, प्रत्येकाशी किती व्यवस्थित बोलता, किती म्हणजे कंटाळा नाही किंवा घाई करणं नाही, हे मला फार विशेष वाटतं ताई. किती स्वामींनी शक्ती दिलीये ते तुम्हाला. स्वामींनी दिली शक्ती. खरंय, खरंय. चालेल, शेवटी चालेल. काय आपण कोणी नसतो ताई. हो, शेवटी त्या स्वामींच्याच हातात आहे सगळं. खूप मोठं काम, खूप मोठं. खूप छान ताई. मी शेअर करते. चालेल, चालेल, नक्की चालेल. पुढचा अनुभव तुम्ही तो शेअर कराल बघा. हं. हो ताई, ताई. धन्यवाद ताई. हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.